महाराष्ट्राला बाजूला सारत आपल्या राजकारणाची वेगळी वाट बीडनं केव्हाच निवडली आहे. आत्ताच्या राजकारणाला शोभेल असं वक्तव्य करणारी मराठा लॉबी असो की सत्तेतलं स्थान टिकवून ठेवणारी ओबीसी लॉबी असो, महाराष्ट्रातील राजकारणात चर्चेच्या मध्यभागी कायमच बीडचं राजकारण असतंच. सगळ्या महाराष्ट्राला ओबीसीचं नेतृत्व देणारे गोपीनाथराव मुंडे हे ह्याच जिल्ह्याचे आहेत. आजही मुंडे कुटुंब ओबीसीचा गाडा ओढत नेतृत्व करतायत. पण त्याच बीड जिल्ह्यामध्ये एक मराठा लॉबी सुद्धा सक्रिय होण्याचा प्रयत्न मागच्या काही वर्षांपासून करताना दिसते. सुरेश धस आणि प्रकाश सोळंके हे ह्याच फळीतले मोठे नेते. प्रकाश सोळंके हे कायमच राष्ट्रवादी समर्थक राहिलेत. त्यांचं राजकारण हे शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्यांच्या भोवतीच फिरताना दिसलंय. पण सुरेश धस हे कायमच सोयीचं राजकारण करत आलेले होते. ज्यावेळी ते राष्ट्रवादीमध्ये असायचे त्यावेळी भाजपच्या गोपीनाथ मुंडेंना साथ द्यायचे. ज्यावेळी भाजपमध्ये गेले तेव्हा राष्ट्रवादीला साथ द्यायचे. त्यांचं हे राजकारण आजतागत कुणालाही उमगलेलं नव्हतं. 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीत सुरेश धसांना उमेदवारी मिळणार की नाही याबद्दल मोठा संभ्रम पाहायला मिळालेला होता. पण महायुतीची त्यांना उमेदवारी मिळाली आणि परंपरागत मुंडे विरुद्ध धस ह्यांचा वाद चव्हाट्यावरती आला. धसांना मिळालेली उमेदवारी कुठेतरी पंकजा मुंडेंना बोचत होती आणि ह्याला कारणीभूत होती लोकसभा निवडणूक. ज्यावेळी पंकजा मुंडेंनी लोकसभेची उमेदवारी मिळाली त्यावेळी महाराष्ट्रात ओबीसी विरुद्ध मराठा वाद शिगेला पोहोचलेला होता. मराठा उपोषणकर्ता मनोज जरांगेंनी दस्तूर खुद पंकजा मुंडेंच्या विरोधात मतदान करण्याचं आव्हान समाजाला दिलेलं होतं. ह्यातच धसांनी स्पष्ट बोलून दाखवलं, मराठा मतदार माझं ऐकत नाहीत. माझ्या मतदारसंघातनं पंकजा मुंडेंना कितपत मतदान होईल याबाबत खात्री देता येत नाही. पण पंकजा मुंडेंचा आरोप होता की धस माझं काम करत नाहीत. परिणामी पंकजा मुंडेंना पराभव स्वीकारावा लागला. ह्याचं मोठं कारण धस हे होते. ह्याचाच परतावा विधानसभेला दिसला. पंकजा मुंडेंनी अपक्ष उमेदवाराला उघड मदत पुरवली आणि शेवटी धस विजयी झाले आणि पंकजा मुंडेंवरती आरोप करायला सुरुवात केली. पंकजाताई, तुम्ही असं करायला नको होतं. त्यांचंही विधान लक्षात घेता आता ते पंकजा मुंडेंच्या समर्थनार्थ किती काम करतील ह्याबद्दल शंकाच आहे. पंकजा मुंडेंनी घेतलेली मंत्रिपदाची शपथ ही सुद्धा धस यांना रुचलेली नाहीये. विधिमंडळात बोलताना मी तुम्हाला शुभेच्छा देणार नाही, पण जनतेचं काम तुम्ही करावं एवढी अपेक्षा करतो असं बोलून त्यांनी वादात अजूनच ठेणगी पाडली. मुंडेंच्या मंत्रिपदाला विरोध करणारा दुसरा महत्वाचा नेता म्हणजे प्रकाश सोळंके. माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये हे मंत्रिपद वास्तविक मला मिळायला पाहिजे होतं, पण एकाच घरात 2 मंत्री पद्धतीनं कितपत उचित आहे असा सवाल त्यांनी विचारला आणि त्यातनंच विरोध स्पष्ट होतो. विधानसभेला त्यांच्याही बाबतीमध्ये असंच काहीसं घडलेलं होतं. राष्ट्रवादीमध्ये प्रचार करताना त्यांनी गोपीनाथ मुंडेंच्या विरोधात हयातभर राजकारण केलं. पण सध्या महायुतीमध्ये अजित पवारांच्या गटामार्फत ते आलेत, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच नाचक्की पाहायला मिळाली. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या विरोधात ज्यांनी भाषण केलं, राजकारण केलं, त्यांचाच प्रचार आम्ही करायचा का असा करडा सवाल पंकजा मुंडेंकडे त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे पंकजा मुंडेंनी तिथे अपक्ष उमेदवारांना अधिकचा पाठिंबा दिला किंवा काही कार्यकर्त्यांना तटस्थ राहण्याची सूचना केल्याचा आरोप प्रकाश सोळंकेच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. प्रकाश सोळंके विजयी झाले, पण इथेही सरळ आरोपाचा निशाणा झाला तो मुंडे परिवारावरती. एकाच घरामध्ये 2 मंत्रिपद देऊन बीडमधलं ओबीसी समाजाचं वर्चस्व कायम राखण्याचा महायुती प्रयत्न करते अशी काहीशी भीती सुद्धा इतर राजकारण्यांना वाटली. त्यामुळे सध्याचं वातावरण हे पेटताना दिसतंय. ज्या जिल्ह्यात मंत्रिपद असतं त्या जिल्ह्याचं पालकत्व किंवा पालकमंत्रीपद त्या नेत्याला दिलं जातं असा अलिखित नियम महाराष्ट्रात आहे. पण संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडचं पालकत्व देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावं, म्हणजेच मुंडे घराण्यातील नेत्याकडे बीडचं पालकमंत्रीपद नकोय असं स्पष्ट विधान संदीप क्षीरसागर यांनी केलेलं होतं. त्यामुळे विरोधातीलच नाही तर स्वपक्षातनं सुद्धा स्पष्ट विरोध मुंडे परिवाराला आता होताना दिसतोय. यावर महायुती म्हणून देवेंद्र फडणवीस कुठला तोडगा काढतील किंवा बीडमध्ये मराठा समाजाला प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी कुठल्या नेत्याला मंत्रिपदाची लाखोली वाहिली जाते का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. आजच्या या परिस्थितीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा सत्य पे सत्ता. सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. तुला आनंद नाही झाला? मला पीसीओडीचा त्रास आहे. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं एवढं सिरियस नाहीये ते. एक काम कर, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला नक्की कॉन्टॅक्ट कर. अगं किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. तुमच्या आजाराचा परिणाम तुमच्या करिअरवर होऊ देऊ नका.